वसमत शहरामध्ये मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा होताना दिसून आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मकर संक्रांतीनिमित्त महिलांची लगबग फार होती. मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा आवा, तसेच कुंभाराकडे त्याचप्रमाणे मातीच्या भांड्याचा आवा, त्याचप्रमाणे बागड्यांचा आवा लुटण्यासाठी महिलांची गर्दी दिसून आली. ढोल ताशाच्या गजरामध्ये महिलांनी वसमत येथील शुक्रवार पेठ भागात हळदी कुंकू तसेच मातीच्या भांड्यांची देवाणघेवाण, बांगड्यांची देवाणघेवाण करण्यासाठी फार गर्दी दिसून आली. आज मकर संक्रांतीचा सण आहे, त्यामुळे आम्ही खूप उत्साहाने इथे आलेलो आहोत. आज सकाळपासून सगळ्यांची गर्दी झालेली आहे की तयारीची चालू आहे की सगळ्यांनी यायचं, हे करायचं हळदी कुंकाचा. आणि देशात, राज्यभरात, पूर्ण तालुका आहे आपल्या हे सगळ्या याच्यामध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम आज आम्ही सकाळपासून आलेलो आहे. आणि मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, अशी ही आपली पहिलेपासूनची परंपरा चालत आलेली आहे. इथे हळदी कुंकाचा सकाळपासून हळदी कुंकाचा, बांगड्यांचा आवा लुटण्यासाठी सर्व महिला इथे उपस्थित राहत आहेत. तरी जवळपास 250-300 महिलांनी सकाळपासून इथे हजेरी लावलेली आहे. कदम आहे. या ठिकाणी आमचा महिलांचा सण आहे हा सर्वात महत्त्वाचा, मकर संक्रांतीचा. सर्वांना माझ्याकडून सर्वात पहिले सर्व महिलांना हॅपी मकर संक्रांती. तिळगुळ घ्या, सर्वांसोबत गोड गोड बोला. आणि हे वसमत शहरामध्ये कालपासून आमची भोगीची लगबग चालू होती. त्यानंतर आज आम्ही हळदी कुंकवाचा आवा लुटला. या गल्लीमध्ये येऊन आम्ही महिलांनी नटून थटून आलो. खूप छानपैकी हा कार्यक्रम केला. नेमकं काय असतं इथं? पूजा कशाची असते? पूजा आज आम्ही हळदी कुंकवाचा आवा लुटला. कोणी कुंभाराचा लुटतो तर कोणी बांगड्यांचा लुटतो. सर्वात आम्ही आज हळदी कुंकवाचा लुटला आणि आमची फार छान पूजा झालेली आहे. आज सर्व महिला नटून वगैरे आले. आम्हाला फार छान वाटत आहे. श्रीनिवास पोरजदार त्यांच्या घरी हा कार्यक्रम होता आज हळदी कुंकवाचा. तर आमचा हाच फार 20 वर्षापासूनची ही प्रथा आहे. किती वर्षापासून? 20 वर्षापासूनची आहे यांच्या घरी. म्हणजे आव्हा लुटत असतो आम्ही प्रत्येक, कधी हळदी कुंकवाचा तर कधी कुंभाराचा तर कधी बांगड्यांचा. आज आम्ही या ठिकाणी हळदी कुंकवाचा आव्हा लुटलेला आहे. एकंदरीत किती महिला? 100-200 झालेल्या आहेत. 250-300 जवळ गेले आतापर्यंत. शुभेच्छा द्या सगळ्यांना. सर्वांना मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा माझ्याकडून सर्व आमच्या महिलांच्या वतीने सर्वांना हॅपी मकर संक्रांती. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.